चला तर आज बनवूयात मस्त भेंडीची टिफिनसाठी भाजी. तरी ते मी भेंड्या घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यांना कट करून घ्यायचं, स्लाईसमध्ये कट करायचं अशा पद्धतीने. सगळी भेंडी आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत. भेंडी इथे कट करून झाली. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. यामध्ये 1.5 चमचा तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की लगेच भेंडी टाकून घ्यायची. ह्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची नाही, फक्त तेलामध्येच भेंडी मस्त परतून घ्यायची आहे. सगळी भेंडी टाकून घ्यायची, छान परतून घ्यायचं 2-3 मिनिटं. त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटासाठी आपण वाटण तयार करूयात. झाकण ठेवलं, वाटण तयार करायचं. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घ्यायचा भरपूर, मीठ टाकायचं, याचं वाटण तयार करायचं. त्यानंतर लगेच शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे ओबड-धोबडच वाटायचे बरं का, जास्त बारीक वाटू नका. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. शेंगदाणे देखील वाटून झाले. आता भेंडीवरचं झाकण काढून बघूयात. मस्त इथे भेंडी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे. थोडीशी चिकटसर दिसत असली तर आपण त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं लगेच आणि लगेच 2-3 मिनिटं आपण याला परतून घेणार आहोत. झाकण ठेवायचं पुन्हा 1-2 मिनिटासाठी. तर बघू शकता आपली भेंडी अगदी मोकळी झाली, अजिबात चिकट झालेली नाही. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. आवडला लाईक करा, इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.